हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आपला वीकेंडचा वार एक्सटेंड झालेला आहे. आपण वीकेंडचा वार न घेता वीकची सुरुवात आपण वार करून करत आहोत. सो ज्या पॉडकास्टची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, ज्या कॅरेक्टरची तुम्ही रेकॉर्डिंग ऑन टेक 2, ज्या कॅरेक्टरची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात ते कॅरेक्टर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. ते म्हणजे सगळ्यात आधी तर आपण हिच्याना काही रील्स पासून सुरू करूया. पहिली तर ती बॉर्डर पिक्चरची रील. हा कुठल्या बॉर्डरवर गेलेला, हा साधा घराबाहेर पण जात नाही, नुसता घरकोंबडा. हा घरकोंबडा नाही आहे, मण्यार आहे तो, मण्यार, घरातला घर मणी नसलेला मण्यार. तर तो कुठे जात नाही, तर कुठे असा गेलेला. आता मध्ये तरी कुठेतरी जाऊन आला, तर आम्हाला तर वाटतंय की तो इंडियामध्ये वगैरे जाऊन थप्पा करून आलेला आहे. पण ठीक आहे, कुठेतरी गेलेला बाबा. आता वीकेंडला कशाला गेलेला काय माहिती, हा मोठा प्रश्नच आहे. पण ते टी व्हीमध्ये दिसतोय ग बाई, कसलं एडिटिंग करते आणि कसलं काय करते. तो तुझ्या मागे मागे फिरतोय, कुठे त्या पायऱ्यांवर बसते, मग झटकाल्यासारखी उठते, मग बाहेर जाते. तो कुठे कुठे काय बॉर्डरवर काय, तो त्याला फक्त फ्लक्झमबर्गची बॉर्डर माहिती आहे, तिथे जात असतो शॉपिंगला. त्या व्यतिरिक्त कुठे जात नाही. आतापर्यंत काहीतरी फालतू रील बनवत होती तोपर्यंत ठीक होतं, पण हे ना असले काहीतरी रील्स नको बनवत जाऊ बोंबले, समजलं ना. जाम असा ना आता बुक्क्याने मार खाशील, समजलं. जितकी झोडपली आहे ना त्याच्यापेक्षा ना पार अशी ना टाकेनच, समजली. जास्त फालतूगिरी करू नको. तुला काय माहिती बॉर्डरवर त्या सैनिकांचं जीवन कसं असतं आणि त्यांच्या बायकांचं जीवन कसं असतं, त्यांची फॅमिली कशी राहते. तुमच्यासारखे ठगवाठगवीचे धंदे करत नाहीत ते. ना तू ॲक्टर आहेस ना कोण आहेस, समजली ना. फालतूची काहीतरी ॲक्टिंग करायला जाऊ नकोस. जे आहे ना इज्जतीत राहा. फालतूगिरी जामच वाढत चालली आहे हिची. आणि जात असेल ना तर जाऊ दे. मी खरंच सांगेन, ह्याच्या ना असं घाला 2 टांगीत गोळ्या, ह्याच्या उडवून टाका याला. सापाच्या गोळ्या म्हणते मी. ह्याच्यात 2 टाका, म्हणजे बघा कसा असा वळवळतोय. तसं पण सापाच्या गोळीला असं पेटवल्यानंतर त्याच्यातनं जो साप बाहेर येतो ना असा, तसाच सेम टू सेम मण्यार पण तसाच दिसतो ना, सेम त्या सापासारखा. त्या ब्लॅक ड्रेसवर किती रील छापायचे, काय लिमिट त्याला. उगाच आपलं काही फालतूगिरी करत राहायची, काय कामधंदे नसतात या बाईला. आणि उगाच आहे ना एक्स्ट्राचं काय ना काहीतरी फालतूगिरी करत असते आणि नंतर म्हणेल मी थकले, मी खूपच थकले होते आणि मला खूप आरामाची गरज होते, मी आरामच करत होते. अरे आम्ही तुला म्हणतोच आहे आरामच कर, नको करूस आणि काही दाखवू नकोस आम्हाला. काही इंटरेस्ट नाही आहे, नाही बघायचा तुझी बकवास. नुसती आपली ते काढते पुट्टे बाहेर आणि नाचत असते. एकच स्टेप असे, पुट्टे बाहेर काढायच्या नाचायचं, पुट्टे बाहेर काढायचे आणि नाचायचं. तिन्ही रीलला एकच स्टेप, नुसतं गिरक्या घ्यायच्या, इकडे तिकडे असं टुईंग टुईंग करायचं आणि गिरकी घ्यायची, टुईंग टुईंग करायचं आणि गिरकी घ्यायची. ही तसलीच, ती वैणा तसलीच आणि हिची ती नंदू पण तसलीच, मिशा. जिथे लिपसिंग करायचं तिथे करत नाही आणि जिथे जरूरत नाही. आता पुरुषाचे लिरिक्स आहेत त्याच्यामध्ये ही तोंड हलवते. अगं बाई, तर पुरुष गाणं गातोय आणि ते लिरिक्स, आणि जर तुला करायचंच आहे ना, इतकी खुमखुमी आहे ना, तर त्या मण्यारला सांग नाचायला. त्याला सांग एकदा करूनच दाखव त्याचं, बघ कसा एकदम बूम. ही आपली पुरुषांच्या ह्याच्यावर पण नाचते आणि बाईच्या ह्याच्यावर पण नाचते. पुरुषाचं पण हीच हे करते आणि बाईचं पण हीच करते. नक्की काय आहेस काय ग तू? खरंच आहेस का पार्वता माने बाई माणूस? आणि आज तर कहरच केला. स्ट्रेट वेड्यांच्या हॉस्पिटलमधनं पळून आल्यासारखी वाटत होती एकदम. तिथून पळून डायरेक्ट इथे चालली आहे आणि उभी आहे आणि रील शूट करते. तिला वाटत होतं की ते दोन्ही मेल आणि फिमेल एकमेकांशी बोलतायत आणि ही किचनमध्ये उभी राहून असं त्यांचं कॉन्व्हर्सेशन असं ही फक्त ऐकते, अशी मान हलवत होती. अगं बाई, त्यातली बाई होती ना, जे बाईचे डायलॉग होते ते तुला म्हणायचे होते, तू बोलायचं होतं ते. येडपटकुटची काय मान हलवते आणि काय करते. अरे टॉन्ट मारायला पण आहे ना कला असते, ती कला. तुला काहीच नाही येणार. 1 नंबरची ढड्डम आहे, चौथी फेल. तुला काय येणार आहे? नुसते ते पुट्टे बाहेर काढ आणि गिरक्या मार, तेवढंच जमतं तुला. अजून काय येऊ नाही शकत तुमच्यासारख्या नचनियांना. ती मावसाडे एक तिकडे. अरे मावसाडे, स्टोरीज टाकायचा ना जुनं झालं, आता काहीतरी नवीन कर. नुसतं आपली स्टोरी टाकत असते, ह्याच्या त्याच्या उचलून मोठे टॉन्ट मारत असते. चलपट. आणि काहीतरी ओरिजिनल करा यार, काहीतरी ओरिजिनल करा. अरे मी टॉन्ट मारते, गॉसिप करते, तरी पण ते माझं ओरिजिनल गॉसिपिंग आहे. ओरिजिनल टोमणे मारते मी.
तुमच्यासारखं नाही ह्याचं त्याचं कोणाचं तरी, नाहीतर रीलवर काहीतरी बोलायचं, रीलवर हे करायचं, नुसतं लिपसिंग करायचं, नाहीतर कोणाचं तरी कॉपी पेस्ट करायचं. कुछ तो ईमान रखो यार, कुछ तो करो, काहीतरी तरी मेहनत घ्या, काहीतरी तरी स्वतःचं करा. नुसतं आपलं इकडचं तिकडचं ढापाढापी. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये एका काय बोलत होती की माण्यार नाही आहेत ना, त्याच्यामुळे मला मुलींना घेऊन जावं लागेल, त्यांना मी ठेवू नाही शकत, नाही तर मग मी गेली असते. आता माण्यार आले तर मी जाते, आणि कारण त्यांना कुठे ठेवायचा हा प्रश्नच असतो. अरे वा, किती खोटं किती खोटं. जसं काय त्या मुलींना घेऊनच जाते, त्या मुलींना घरी ठेवून जाते. तू मण्यार असून काय फायदा, ग्रोसरी करायला तू मण्यारला घेऊन जाते. मण्यार आणि तुम्ही दोघंच तिकडे जाऊन मस्त गुल्लू गुल्लू करून येता, टाइमपास करून येता. कितीतरी इन्स्टन्सेसला त्या मुली घरीच असतात. मी एका पॉडकास्टमध्ये बोलली पण आहे की मध्येच काय झालं, काय ब्रेकडाऊन झालं किंवा काय बर्फ किंवा काय जास्त झालं, बर्फवृष्टी, आणि कुठे अडकलात काय झालं, तर त्या मुली घरी असणार, अडकणार ना, तेव्हा तुमचे लागणार आहेत बरोबर. आणि तसं झालंच पाहिजे. आता 5 वर्षांनी एकदा चोक झालं होतं ना, तशी तू चोक होणार आहेस एक दिवस, आणि झालंच पाहिजे तुमच्या बाबतीत. खूप झाली तुमची फेकाफेकी. आता तुमच्या ना कर्माचा हिसाब होणार. आणि ते तर काय, ते संक्रांतीचं यार घिसापिटा झाली. 5 वर्षापासून तेच पतंग बनवायचे, ते लावायचे, एक व्हिडिओ पतंग बनवत बसायचं, एक व्हिडिओ ते लावत बसायचं, आणि मग रील्स काढायचे, कपडे घालायचे. आता तर साडी नेसणं ते एकदमच सोडून दिलं, एकदम फुल्ली. म्हणजे ह्याच्यातनं पण कळतं की ह्या लोकांना स्वतःचं डोकंच नाही आहे, कुठली गोष्ट स्वतःच्या डोक्याने करतच नाही. आणि ह्या लोकांना किती कॉन्फिडन्स आहे ह्यांच्यामध्ये. कोणी असं सहज असं बोललं की काय सारखं साडी नेसतात, तर सोडून दिली साडी नेसायची. अरे कसले येड्या रणरणचे आहेत रे तुम्ही. तुम्हाला स्वतःची काही हेच नाही, फक्त बोलायला असं बोलतात फक्त की आम्हाला काही फरक नाही पडत, आणि आम्हाला काय नाही, आम्हाला जे पाहिजे तेच मी करते, आणि मला जे आवडतं ते मी करते, लोकांना बोलू दे, असं वगैरे फक्त बोलायचं. रियालिटीमध्ये तुझे फरक पडताय, आणि सगळ्यात जास्त तुम्हालाच फरक पडतो. आणि लगेच बिथरतात, आणि लगेच आम्ही काहीतरी टाकतो, असंच एक हुलाहुल देतो, आणि लगेच हे लोक त्याच्यावर लपेट्यात येतात. येडपट कुठची, कटला तुझा कटला, काय पोचे तुझी पतंग. आणि डायलॉग पण तेच बकवास डायलॉग. काय तर आहे ना, मला सगळ्या भाज्या मिळाल्या, आणि ह्यावेळेला मी खूप खुश आहे, आणि आता मी याची मस्त भाजी बनवणार, खूप छान होणार, खूप छान होणार, आणि तुम्हाला पण मी ते दाखवणार. आणि देवाचं तर मी करतच असते, तुम्हाला माहितीच आहे. तर देवाचं पण आता मी सगळं काही नीट करणार, आणि मला काही फरक नाही पडत की काय आहे काय नाही आहे. जे आहे त्याच्यामध्येच मी सगळं करणार. शेवटी श्रद्धा महत्त्वाची, माझ्यासाठी श्रद्धा महत्त्वाची आहे. बाकी काय नाही, मला बिलकुल काही फरक नाही पडत. कोणी काय विचारलं आहे तुला? आणि जर तुला काही फरक नाही पडत तर कशाला क्लॅरिफिकेशन देते, कशाला सांगते की मला काही फरक नाही पडत. आणि ते पतंग बनवायला जी बसलेली ना पॅन्ट घालून, ती टाईट्स बघून तर मला असं वाटत होतं ते थाईज आहे ना आतून असे बोंबलत असतील की निकालो हमें बाहेर, जीव घुसमटतोय. आणि मला जखडून ठेवलंय, पकडून ठेवलंय. अरे तुझे थाईज कोकलतायत. इफ थाईज हॅड वॉइस, ते बोलले असते रे बाबा. कसं त्यांना चिमडून बिमडून काय करते ते फिगर दाखवायच्या नादामध्ये. आता ती खवल्याची पॅन्ट सोडली, आणि आता ही कुठली तरी चप्पाचप पॅन्ट घालते. अगं आपण कसं दिसतो ते बसल्यावरती, कसा शेप दिसतो, किती घाणेरडं. आणि तो मण्यार बरोबर त्याच्यावरच कॅमेरा मारतोय. तू करतेस तर बरोबर एकदम मस्त व्ही. अगं तुम्ही देवाच्या आडून पण पानसटपणा करायचं सोडत नाही, नको ते काय कुठे फोकस करायचं सोडत नाही. आणि तू काय सांगते श्रद्धा महत्त्वाची, त्याच्यातनं पण तुझे अवयव दाखवतो तो मण्यार. उगाच आपलं बसून अख्खा व्हिडिओ ते करत बसली, काय उद्योग, काय कामधंदे नाही आपली. आणि नंतर ते लावलं ते पण वाकडं लावलं. अरे एका साईडला जर खाली होतं, म्हणजे काहीतरी ते एक बीमचं येतंय, तर त्या बीममुळे एक पतंग खाली लागणार होता, तर त्या बीमला धरूनच त्याच लेंथला त्याच याच्यावरती बरोबर लावायचं होतं ना. सगळे आधीचे वरचे लावून घेतले, आणि मग खाली, आणि ते पहिले पण लावलेत ते पण वाकडे तिकडे लावलेत. मग ॲटलिस्ट क्रिसक्रॉस तरी लावायचे होते. काय केलं, काय करतात, उगाच आपलं काहीतरी करायचं म्हणून करतात. आणि ते कसं वाटतं, काय डेकोरेशन. अजून हिचा यायचं आहे आपला ह्याचा हळदी कुंकवाचा व्हिडिओ, आणि काहीतरी असेल त्याच्यामध्ये बकलोडगिरी. उगाच तेच बघून कंटाळा आला नुसता.
आणि काय त्या मुलींना तयार करते, हिला काय त्या मुलींना काय काम धंदे, कधी काय थकत बिकत नाही, अभ्यास बिभ्यास काय नाही का त्यांना. आता त्या येतील स्कूलमधनं, मग मी त्यांची तयारी करणार, मग मी माझी तयारी करणार. अरे एवढं काय कंपल्सरी आहे का तयारी वगैरे करायचं? हां, श्रद्धा म्हणतेस ना, श्रद्धा फक्त मनातनं असते, ती फक्त झालं ना देवाचं करून. मग तुला कोणी नटायला बिटायला आणि हळदी कुंकू वगैरे आहे तर ठीक आहे, उगाचच काय नटायचं, उगाचच टाइमपास करायचा नुसतं त्या. आणि इतके वेळेला आता आम्ही फोटो काढणार, आता आम्ही फोटो काढणार. फोटोच्या पलीकडे काहीतरी विचार कर, नुसतं आपलं फोटो फोटो फोटो. शी, इतकं काम आणि इतकं हे असताना कसं सुचतं कसं या बायकांना. आणि त्या मुलींना पण एकदम काय तयार करते आणि काय नाटकं. एरवी तर बघा झिपऱ्या कशा, ते विंचरायला पण वेळ नसतो. त्या दिवशी अशी पटकन कॅमेरा समोर आली तरी हिची लगेचच फाटली, लगेच म्हणते की साईड लाव पहिले, तिथे केस नीट करून ये, केस नीट करून ये. अरे केस तिला काय सांगते, तू कर ना. तू इतर वेळेला मुली नुसत्या अवतारातच असतात, कधी काय असेल तर मग आपली रंगवते त्यांना स्वतःबरोबर. आणि काय तर म्हणे की आता मी तयार होणार आणि फोटो काढणार आणि म्हणणार पण. अरे बापरे, म्हणजे हे सगळं असं कोण करत बसतं? फ्रँकली स्पीकिंग बाहेरच्या देशामध्ये जिथे कोणाचं काही असं हे नसतं, आसभास नसतं आणि कोणाला दाखवायचं आहे काय करायचं आहे तर आपण घरातल्या घरात आपण नॉर्मलच सगळ्या गोष्टी करतो. असं कोण एवढं नटत फिटत नाही, एवढं काय कोण बॉदर पण करत नाही. यांच्या अंगात हे सगळी नाटकं आहेत ना, फक्त आणि फक्त व्लॉगिंगसाठी आहेत. हे कॉन्टेंट काय नाही तर तेच रिपीटवर दाखवायचं. अगं बाई नको दाखवू, इट्स हाय टाईम की काहीतरी मेजर चेंज आण. हे नुसतं असं तेच दाखवून किती लोक तुझी तारीफ करणार आहे की तू किती संस्कृती जपते, किती संस्कृती कळलं जपते. आता काय करू, बस कर आता बकवास. नुसती संस्कृतीच्या नावाखाली नुसता कचरा मांडलाय, नुसता वैताग आणलाय, नुसता पिट्टा पाडलाय त्या सणांचा. ह्यांचे सणवार बघून ना आपली सणवार करण्याची इच्छा मरून जाते. आणि ह्या वेळेला काय नवीन काढलं तर उखाणा. दरवेळेला उखाणा घ्यायचा राहून जातो, ह्या वेळेला उखाणा घेतात तर मी उखाणा घेणार आहे. आणि काय लाजते आणि काय मुरडते. आणि तो एक भैताड येडपट कुठचा. हो घे ना उखाणा घे ना. हो घे. काय उखाणा घे ना तू. घेते. महादेवाचे संगणे आहे पार्वती, महादेवाचे संगणे आहे पार्वती. मण्याचं नाव घेते, मी आहे त्याची अर्धांगिनी. हे काय पार्वती आणि अर्धांगिनी? बाई तू पार्वती नाही, तू पार्वता आहे यार, पार्वता माने. अर्धांगण आहेस तू. तुझं थांबी नाव घेते. मण्याची संगणे आहे पार्वता, मण्याची संगणे आहे पार्वता. मण्याचं नाव घेते, मी आहे मण्याची अर्धनग्नता. कळलं ना मंडळी, कळलं ना कसं वाटलं तुम्हाला उखाणा माझा? हे बघा ह्याच्यामध्ये कसं एकदम रायमिंग आहे ना, पार्वता आणि अर्धअंगता. पण हिच्या ह्याच्यामध्ये काय आहे, उखाणाच नाही आहे ना, काय पण रायमिंगच नाही आहे त्या उखाण्यामध्ये. नुसतं पार्वती आणि अर्धांगिनी कसं काय, हे कसं काय मॅच होतं? अगं बोंबडे यडपट, इकडे पागल वरात दे ना अशी सणकन. पागल कुठची काही बोलत असते. आता एवढं तू घेणारच होती तर जरा प्रिपेअर करायचं ना, जरा व्यवस्थित. अरे तो मण्यार पण शॉक झाला. हा छान. मण्यारचा आवाज मला एकदम कॉन्शियसली काढावा लागतो गाईज, एकदम कॉन्शियसली. माझी भाजी मेथीची. हा बोंबड्या माझा कसला वांग्याचा भरताचा. वांगो द वांगाडी, वांगो वांगाडी, वांगो द वांगाडी, वांगो वांगाडी. बोंबड्याचं नाव घेतो, बोंबड्या माझी ठेंगाडी. आणि नंतर काय दुसऱ्या दिवशी गेली शॉपिंगला. मी खूप थकले होते मंडळी, मी 2-4 दिवस खूप थकले होते, खूप थकले होते. म्हणून म्हटलं मी थोडा आराम करते. नाव घेतलं तर म्हणाले की आता तो नाव घेतला तर आता मला मिडनाईट कम्फर्ट द्यायलाच लागेल. आणि फोटोज आता आम्ही काढलेत एकदम मिडनाईट कम्फर्टवाले, तर तुम्ही बघितलेच असतील, तुम्हाला अंदाज आलाच असेल आमच्या मिडनाईट कम्फर्टचा फोटो बघून. आणि तुम्हाला पहिला फोटो कसा वाटला, फेरी कशी दिसते त्याच्यामध्ये, ते मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. म्हणजे कसे आई वडील आहेत यार. एखाद्या आपल्या मुलाचा फोटो वगैरे नीट नाही आला तर आपण त्याला बोलतो ना की असं काय तोंड केलं, जरा नीट काढ ना, एक फोटो तरी नीट काढ, जरा स्माईल दे. असं सगळ्यांना ना असं जकडून पकडून आपलं असं उभं केलंय, असे फोटो काढलेत हिने आणि पोस्ट केलेत. म्हणजे ते हिचं म्हणजे कसं माहिती आहे, ते एक रील येतं ना की माझा फोटो चांगला आला बस, बाकीच्याचा कसा पण येऊ दे, माझा फोटो चांगला आला मी टाकून देणार, बाकी कसे पण वैडा वाकडं, कसे पण तिरळे चकणे कसे पण दिसू देत, मी चांगली दिसते ना, दॅट्स इट. हिऱ्याला मस्त तुपाचा वास येतोय. अरे तुपाचाच येणार ना, तुपात केला ना तू,
मग तुपाचाच येणार ना, तुपाचा नाही येणार, नाही तर मग कसला येणार, धुपाचा कसं आहे ना, तर देवाचं आहे म्हणून, नाही तर बोललीस ती दुसरं काहीतरी बोलणार होती. मग शॉपिंगला गेली, मग त्या शॉपिंगला जाताना पण एकदम आम्ही तिथे याच्यासाठी जातो कारण तिथे ना एका ठिकाणी सगळी दुकानं आहेत आणि बरेचसे ऑप्शन्स राहतात आणि इथे काही राहत नाही म्हणून, म्हणजे इथे आहे असं असं नाही आहे की इथे नाही आहे, पण आम्हाला तिथे आवडतं. अरे कशाला क्लॅरिफिकेशन, म्हणजे जे आम्ही कुपनचं बोललेलं तर करा, म्हणजे याचा अर्थ तेच आहे ना, कुपन विपन मिळतात, काहीतरी मिळतं, हा फुकटचं काहीतरी काहीतरी झोल करायला मिळतं म्हणून तिकडे जाते. हां, इथे मिळतं तर मग इथेच करायचं ना, इथे पण मिळतं पण इथे मिळतं पण आम्ही तिथे जातो. अरे बोंबडे, खरं बोलायचं, खोटं बोलायचं, पण इतकं पण खोटं नाही बोलायचं की आता ते खोटं बोलण्याचं काय राहिलंच नाही आहे. उगाचच कशाला ना, सरळ जायचं, सरळ बोलायचं की मला जायचं आहे, मला असंच थोडंसं लांब बरं वाटतं म्हणून मी जाते. उगाचच काही फेकाफेकी नाही करायची, तिथे असं राहतं आणि तिथे तसं राहतं, इकडचं पण सांभाळून घ्यायचं आणि तिकडचं पण सांभाळून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही करू शकता आणि जाऊ शकता आणि घेऊ शकता. आणि काही गोष्टी आहेत जे मला घ्यायच्या आहेत, माझ्याकडे नाही आहेत. तुझ्याकडे काय आहे गं, काय आहे? मोठ्या मोठ्या गोष्टी करते, हां, पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी करते, पण बोलण्यामध्ये नेहमी नेहमी नकार, नेहमी नकार आहे. म्हणजे निगेटिव्हच बोलत असते की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, माझ्याकडे हे संपलं आहे, माझ्याकडे ते संपलं आहे, माझ्याकडे सामानच नाही आहे, माझ्याकडे ग्रोसरीज नाही आहे, माझ्याकडे भाज्याच नाही आहे, धान्यच संपलं आहे. आणि म्हणे अन्नपूर्णा डोंबल्याची, ही अन्नपूर्णा अशी फाटकी अन्नचूर्ण आहे. चूर्ण देत असते फक्त मण्यारला, मिडनाईट कम्फर्ट. आणि तिथे एकदम शो ऑफ, बापरे बघायलाच नको. मी तुम्हाला माहिती आहे मी झारा म्हणणार, अरे तुझा झारा माहिती आहे, बघितला आम्ही, तुझा पर्दाफाश झाला, त्या झाराचं नाव पण घेऊ नको. उगाचच काही घेते आणि काही सांगते आणि ते काही लेबल्स वगैरे ना ते काही दाखवू नको, आधी लेबल बोलायला शिक. लोगो म्हणते, लोगो, लोगो नसतो तो लेबल असतो, लेबल असतं. अरे काय यार, लेबल असतं ते, लेबल दाखवून काय ते असे पण कुठे पण आता फ्ली मार्केटला मिळतात ना, आजच मी घेऊन आली आहे, त्याच्यावर पण झाराचा लेबल आहे म्हणून तो काही झाराचा टॉप नाही आहे. येडपट बांगलादेशवरून येतं ते. कोणाला सांगते, येडा बनवते, लेबल दाखवते. मी इथून बरीचशी शॉपिंग करते, मी इथून खूप शॉपिंग करते, खूप शॉपिंग करते. अरे तू कोणाला सांगत असते, ही आहे ना त्या भगतपुरीच्या भवड्यांना सांगत असते, त्यांना दाखवत असते. भाई म्हणजे तू स्वतःचं स्टँडर्ड किती लो आहे यार, तू कंपॅरिझनच अशा लो लो कॅटेगरी लोकांशी करते. ज्यांना दाखवते त्यांची लेवल बघ, म्हणजे तुझी लेवल काय असणार. हे कंपॅरिझन आपण ज्याबरोबर करतो ना त्यानुसार आपली लेवल ठरत असते. म्हणजे तू किती डाऊन मार्केट आहेस यार, शी. आणि ती हातामध्ये जीन्स पकडलेली, ती हातात घेतली तेव्हाच समजत होतं की अरे सेमच जीन्स घातली आहे या बाईने, तरी पण ती घेऊन गेली. आणि तो मण्यार पण सांगतोय, हो 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 माझ्याकडे असा कलर नाही, मला असं कलर ट्राय करायचा आहे, काहीतरी वेगळं घ्यायचं, काहीतरी वेगळं घ्यायचं आहे. मी म्हणते काय वेगळं घ्यायचं आहे, हातात घेतली आणि ती घातली, ती सेमच दिसते आणि काय वेगळं घेते, कलर नाही आहे काय, चक्क कलर घातलायस तू तो. आणि तो मण्यार पण हा 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 करतोय, हा 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 हा. मग गेली आणि नंतर स्वतःच बोलते की मी हे नाही घेते कारण हे आणि हे सेमच वाटते, जी मी घातली आहे ते सेमच वाटते. अरे मंद आहे का तुम्ही दोघं, रंगांदळे आहेत का की काय आहे. म्हणजे तू तर तो पण एक नंबरचा मण्यार, एकदम माहिती नाही कसा काय काय मला कळेन असंच झालंय आजकाल. आणि नंतर काय फिगर आणि काय दाखवत होती की बघा मला इथे साईड फॅट नाही आहे आणि बॅक फॅट नाही आहे आणि काय मला काय बेली फॅट तर नाहीच आहे आणि ह्याच्यासाठी मी खूप 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 मेहनत घेते. कसली डोंबलाची मेहनत घेते तू, कसली मेहनत घेते. आणि काय आहे यार, कशाला ना. आता हे नाही वाटत का अंड्यांना बॉडी शेमिंग, हे नाही वाटत का की उगाचच आपलं काहीतरी दाखवत बसते. अरे काय नाही, आम्ही जे आहोत ना, जसे आहोत ना, आम्ही आमच्या बॉडीमध्ये, आमच्या कलरमध्ये, आमच्या सगळ्यामध्ये ना आम्ही कम्फर्टेबल आहोत. अँड वी लव आवर सेल्फ. आम्हाला कोणाचं व्हॅलिडेशन नको आहे आणि आम्हाला फिल्टर नाही लावायचे आहेत. आम्ही जसे आहोत ना तसे आमच्या नवऱ्याला चांगले वाटतो, त्याचे आमच्यावरती कुठली जबरदस्ती नाही आहे. आम्हाला त्याला असं भुलवायला असले चाळे करावे लागत नाही, अशा गोष्टी कराव्या लागत नाही असं डोक्यामध्ये. आणि प्लीज डोंट टेल मी की हे तू स्वतःसाठी वगैरे करते आणि खूप असं. आणि कसली मेहनत घेते तू. पहिली गोष्ट तर मैद्याचं खाते, तळलेला खाते. आता तू लास्ट महिन्याभराचे व्हिडिओ बघ स्वतःचे आणि सांग काय मेहनत घेते तू. योगा करणं तर तू सोडून दिले आणि नुसतं योगाने काय होत नाही, कचरा खाते तू. नुसती बघा तेव्हा आपली म्हशीसारखी रवंथ करत असते आणि लाज नाही वाटत बोलायला मी मेहनत घेते म्हणून. कशाला ना दुसऱ्या बायकांना कॉम्प्लेक्स फील करवते, कशाला त्यांना ना त्यांच्या बॉडीमध्ये अनकम्फर्टेबल फील करवते. ते जसे आहेत तसे आहेत ना भाई, ते जसे आहेत तसे त्यांच्या ह्याच्यामध्ये खुश आहेत.
आणि राहू दे ना त्यांना. तू तुझं बघ आणि तुझ्या मण्याला जे भुलवता येईल ना ते भुलव आणि तेच करा आयुष्यामध्ये. तेच लावा आणि तोच ना करत बसा बावळटसारखी. नुसती काय सांगते मी अशी आणि मी तशी आहे. तर आम्ही काय करू? काय आता कसली वाट बघते की आता लोकांनी कसले कॉमेंट करावे की कुठल्या कोणाला. आता बायकांचं झालं, बायका तर आता भाव देत नाही तर पुरुषांना हे करायला बघते का, चटक लावायला बघते. फालतू बाई. कुठून तरी कमवायचं, कुठून तरी काहीतरी करून आपलं अट्रॅक्ट करायचं. हे नाही तर ते साम दाम दंड भेद उपर नीचे नंगा खेळ असं यायचं. अरे ते जाऊ दे, ते तुझं हाताचं बघ, दंड बलदंड. आणि किती चांगली काही फिगर आणि किती मेंटेन असलं ना तरी पण ती एक आहे ना बाईची जी मादकता असते, जी असा तो सौम्यपणा असतो ना, तो मुळातच अंगात असावा लागतो. तू काय फायदा ते असं करून धान ढिप्पाड. हात बघ, त्या हाताची ठेवण बघ, तो फोटो टाकलाय, मोबाईल पकडलाय, ती बोटं बघ अशी भदाडी. आणि तुझा बलदंड त्याचं बोल ना. तिथे जाऊन तुझं अक्युमुलेट होतंय. हां, प्रत्येकाचं असं वेगवेगळं असतं ना, तसं तुझं असतं. त्या बसलेली असतेस ना तेव्हा, ते पूजा करायला बसलेली तेव्हा बघ तुझे काय आहेत ते एकदम थंडर. ते कर काहीतरी, त्याचं कर. मोठी फिगरच्या गोष्टी करते. आणि ह्या मण्यारला पण काय ना काहीतरी घ्यायचंच असतं नुसतं आपला. असला पुरुष पण पहिल्यांदाच, यांची तर रिव्हर्स जोडी यांचे. मला वाटतं ना यांचे काहीतरी वेगळे शौक आहेत. ह्याला आदमी से प्यार करता हूँ, औरत से, असं आहे वाटतं. म्हणून मग आता असं झालंय क्रॉस कनेक्शन. मण्यार मी कशी दिसते मण्यार? छान दिसते. मी कसं दिसतंय कळलं ना तुम्हाला मंडळी? असं झालेलं आहे. मला काय वाटतं की आपण जे पण काही असं डील असेल तर, आणि चांगला तुमच्याकडे गोष्ट नसेल, वस्तू नसेल तर घ्यायला काहीच हरकत नाही. आणि खूप चांगली डीलमध्ये मिळत असेल तर काही हरकत नाही. हो बरोबर. बरोबर. हफ्ता मिळाला मुलींचा, उडवायला काहीच हरकत नाही. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे थोडं ठीक आहे, मुलींना घेतलं ते पण माझ्यामुळे. थँक्यू गाईज नाही सॉरी, गर्ल्स. हिचे जे गर्ल्स आहेत त्यांनी मला थँक्यू म्हटलं पाहिजे. बोला जिजी मावशी की जय हो. जिजी मावशीमुळे तुम्हाला मिळते, नाही तर या दोघांनी झपाटा मारला असता पूर्णच्या पूर्ण. आता पण मारलाय, पण पार्शल मारलाय, तुम्हाला पण घेतलंय. सो आभार कोणाचे मारायचे? जिजी मावशीचे. आणि आज तर काय पूर्ण व्हिडिओ त्या चोक्ड सिंकवर काढला ह्याने की माझं सिंकचं पाणी जात नाही आहे आणि मग मी कसं म्हणजे बोलवलं आणि करलं आणि काय केलं आणि मग ते कशी प्रोसेस असते. अरे काय आहे म्हणजे काय करायचं, काय जाणून घेऊन काय करणार आहे? काही म्हणजे त्याच्यामध्ये काही असं युनिक आणि असं काही हेच नव्हतं, काही जाणून घेण्यासारखं काही नव्हतंच. उगाचच आपलं काहीतरी व्हिडिओ छापायचा म्हणून आपला छापला आणि ते काहीतरी दाखवत बसले की असं झालं आणि चोक झालं आणि हा झालं आणि त्या झालं आणि मग ते आले आणि मग आम्ही बोलवलं. आणि एवढी पण अक्कल नाही येईल की आता ते काम करायला येणार आहे तर तिथली भांडी, तिकडचे कॅबिनेट्स रिकामी वगैरे करावेत. मोठ्या हुशाऱ्या सांगते. ते व्लॉग करायला ते नसतं केलं तरी चाललं असतं, पण अक्कल दाखवलीस ना त्याच्यामध्ये. ते आल्यावरती मग ते सगळं काढते आणि मग आता ते करणार आहे तर मग ते त्याच्यासाठीच बोलवलं ना त्यांना. आणि काय डायलॉग काय तर म्हणे की जक्कुझीमध्ये तर नाही भांडी घासू शकत ना. अरे भाई, हा विचारानं फक्त तुझ्याच डोक्यात येऊ शकतो. कोणी तुला बोललं आहे का? हां, तुला असं वाटूच कसं शकतं? हां, तुला असं वाटू शकतं की अंडे असं काहीतरी बोलू शकतात, गावठी अंडे, त्यांचा काय भरोसा नाही ना. आणि तू करत पण असशील ते, म्हणूनच तुला तसलं काहीतरी डोक्यात आलं. नाहीतर हा विचार आमच्या डोक्यात पण नाही आला की जक्कुझीमध्ये भांडी घासायची. आणि काय ते जक्कुझी, आणि जक्कुझीमध्ये एवढं काय येतं, जक्कुझी किती घाण होतो. आणि सारखं आता मागे साफ करायला काय 2-3 तास काहीतरी जक्कुझी साफ करत होती. ते वापरतात किती आणि त्या मुली करून किती यूज करतात तो जक्कुझी. आणि साफ करायला तुला एवढा वेळ लागतो, इतका घाण कसा काय होतो? मिडनाईट कम्फर्ट जक्कुझीमध्ये पण चालतं वाटतं. कारण जक्कुझी तर ज्या बेडरूममध्ये किंवा जिथे ज्या फ्लोअरमध्ये आहे तिथे तर मुली झोपतच नाहीत. मुली तर दुसरीकडेच असतात ना, वरती असतात, एकदम टॉप फ्लोअरला मूव्ह केलं आहे त्यांना. व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक. जोरदार आहे यार, जोरदार एकदम आहे ना, अलगच. आपण यांचं ना इतकं कुठे आपल्याला विचारशक्तीला काही फुलस्टॉपच नाही. आपण कुठे विचार करू शकतो यांच्या बाबतीत. आणि यांचे जे चाळे आणि जे पण काही चाललं आहे ना त्याच्यावरून भयंकर आहेत हे दोघं. सॉलिड आहे, मस्त आहे. लगेरो पार्वता माने. एकदा जकुझी तुंबणार आहे, जकुझी. आणि मग
तुंबेशमधनं काय काय येणार आहे ना तुंबाड, तर मज्जा येईल. तो पण व्हिडिओ शेअर करा आमच्याबरोबर, समजले का. ओंबाड झकुझी तुंबला आणि कुठला कचरा अडकला झकुझीमध्ये तुंबायला. हां, तुंबाड झकुझी. आ वा 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 आ वा 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 म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा, आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबते. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर, बाय, मसलामा.